नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अतिशय ऐतिहासिक आणि क्रांतिकारी कामगार कायद्याचा अभ्यास करणार आहोत. हा कायदा म्हणजे प्रशासकीय आणि कायदेशीर धोरणांचा एक उत्तम मास्टर क्लास आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण महाराष्ट्र माथाडी, हमाल आणि इतर अंगमेहनती कामगार कायदा 1959 ची अगदी सविस्तर माहिती घेणार आहोत. विचार करा, एक असा कायदा ज्याने पहिल्यांदाच अनौपचारिक क्षेत्रातील कष्टकऱ्यांसाठी सन्मान आणि कायदेशीर सुरक्षेचं एक भक्कम कवच निर्माण केलं. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आजच्या या सत्राची रूपरेषा थोडक्यात सांगायची तर आपण कायद्याची पार्श्वभूमी आणि उद्दिष्टे, महत्त्वाच्या व्याख्या, कल्याणकारी योजना, प्रशासकीय यंत्रणा, कायद्याची अंमलबजावणी आणि शेवटी या कायद्याची प्रत्यक्षातील व्याप्ती या क्रमाने पुढे जाणार आहोत. चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया. या कायद्याची पार्श्वभूमी आणि त्याचा उगम. आता कोणत्याही सामाजिक आर्थिक धोरणाचा अभ्यास करताना त्याचा मूळ हेतू समजून घेणं सर्वात महत्त्वाचं असतं. या कायद्याच्या प्रस्तावनेत त्याचं मुख्य ध्येय अतिशय सुंदर आणि स्पष्ट शब्दांत मांडलं आहे. हा कायदा प्रामुख्याने असंरक्षित अंगमेहनती कामगारांच्या रोजगाराचं नियमन करण्यासाठी बनवला गेला. म्हणजे काय तर टाळता येण्याजोगी बेरोजगारी रोखणे, त्यांना कामाच्या चांगल्या अटी आणि शर्ती देणे आणि त्यांच्या कल्याणासाठी तसेच आरोग्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे, हेच या कायद्याचं मूळ उद्दिष्ट आहे. आणखी एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे भारतीय प्रजासत्ताकाच्या 20व्या वर्षी म्हणजेच 1969 मध्ये हा कायदा संमत झाला आणि तो संपूर्ण महाराष्ट्र राज्याला लागू करण्यात आला. स्वातंत्र्योत्तर काळात राज्याच्या प्रशासकीय आणि कायदेशीर चौकटीत या कामगार कायद्याने खऱ्या अर्थाने एक अत्यंत महत्त्वाचं आणि भक्कम स्थान निर्माण केले आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, जिथे आपण काही महत्त्वाच्या कायदेशीर व्याख्या समजून घेणार आहोत. सर्वात आधी, असंरक्षित कामगार किंवा अनप्रोटेक्टेड वर्कर म्हणजे नक्की कोण? तर बघा, इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही व्याख्या केवळ त्याच अंगमेहनती कामगारांना लागू होते जे या कायद्याच्या अनुसूचीमध्ये म्हणजेच शेड्यूलमध्ये स्पष्टपणे नमूद केलेल्या व्यवसायांमध्ये काम करतात, इतर कुणालाही नाही. म्हणजे ही व्याख्या अतिशय नेमकी आणि काटेकोर आहे. इथे कायद्याचा एक अत्यंत मनोरंजक पैलू समोर येतो, तो म्हणजे मुख्य मालक आणि कंत्राटदार यांच्यातला फरक. कंत्राटदाराच्या व्याख्येमध्ये केवळ अधिकृत कंपन्याच येत नाहीत बरं का, तर मुकादम किंवा टोळीवाला यांसारख्या अनौपचारिक मध्यस्थांनाही कायद्याच्या काटेकोर परिघात आणलं गेलं आहे. कोणीही कायद्याच्या पळवाट्या शोधू नये याची प्रशासनाने घेतलेली ही एक उत्तम खबरदारी आहे. आता वेतन किंवा वेजेसबद्दल बोलायचं झालं तर कायद्याने यातून काही गोष्टी जाणीवपूर्वक वगळल्या आहेत ज्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. घरभाडे, पाणी, प्रवास भत्ता, वैद्यकीय सुविधा किंवा प्रॉव्हिडंट फंडातील मालकाचे योगदान यांचा समावेश कामगाराच्या मूळ वेतनात होत नाही. यावरून हे अगदी स्पष्ट होतं की कामगाराचं मूळ वेतन हे त्याच्या इतर सामाजिक सुरक्षा योगदानांपासून पूर्णपणे स्वतंत्रपणे मोजलं जातं. तिसरा भाग आहे कल्याणकारी योजनांचा. या महत्त्वाच्या व्याख्या समजून घेतल्यानंतर आता आपण कलम 3 कडे वळूया. राज्य सरकार या असंरक्षित कामगारांसाठी प्रत्यक्षात कल्याणकारी योजना कशा राबवतं हे यातून दिसून येतं. अनौपचारिक कामगारांना एका सुरक्षित आणि नियमबद्ध संरचनेत आणण्यासाठी सरकार अतिशय पद्धतशीर पावले उचलतं. जसं की मालक आणि कामगारांची नोंदणी करणे, कामाचे तास आणि वेतनाचे नियमन करणे, महिलांसाठी प्रसूती रजा देणे आणि 1952च्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायद्याच्या धर्तीवर स्वतंत्र प्रॉव्हिडंट फंड स्थापन करणे. या सर्व गोष्टींचा या योजनेत अगदी बारकाईने अंतर्भाव केला जातो. आणि हो, या योजना नुसत्या कागदावर राहू नयेत यासाठी कायद्यात कठोर दंडाची तरतूदही आहे. जर एखाद्या मालकानं कामगारांचे वेतन वेळेवर जमा करण्यात वारंवार कसूर केली तर त्याला दंड म्हणून 10% अधिभार म्हणजे सरचार्ज भरावा लागू शकतो. यामुळे कामगारांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी हक्काचा मोबदला वेळेवरच मिळेल याची पक्की कायदेशीर खात्री होते. वळूया चौथ्या भागाकडे, जो आहे प्रशासकीय यंत्रणा आणि मंडळांबद्दल. कलम 6 अंतर्गत स्थापित केलेल्या मंडळांची रचना कशी असते हे पाहणं फार रंजक आहे. या प्रशासकीय मंडळावरील अधिकारांचं संतुलन अत्यंत उत्कृष्टपणे आखलं आहे.
यात मालक आणि असंरक्षित कामगार या दोघांनाही अगदी समान प्रतिनिधित्व असतं आणि यात राज्य सरकारचे प्रतिनिधी या दोघांच्या एकूण संख्येच्या 1/3पेक्षा जास्त असू शकत नाहीत. विशेष म्हणजे राज्य सरकार आपल्याच प्रतिनिधींमधून एकाची मंडळाचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करतं. हा समतोल खऱ्या अर्थाने विचारपूर्वक साधला गेला आहे. 5वा भाग आहे अंमलबजावणी, तपासणी आणि विवाद निवारणाविषयी. लक्षात घ्या, कोणतीही प्रशासकीय रचना तिची अंमलबजावणी किती भक्कम आहे यावरच अवलंबून असते. म्हणूनच या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मंडळाने नियुक्त केलेल्या निरीक्षकांना अत्यंत व्यापक अधिकार देण्यात आले आहेत. ते कोणत्याही योग्य वेळी कामाच्या ठिकाणी प्रवेश करून पाहणी करू शकतात, नोंदवह्या आणि वेतनाचे रेकॉर्ड तपासू शकतात, कामगारांची चौकशी करू शकतात आणि एखाद्या गुन्ह्याबाबत थेट कागदपत्रे जप्तही करू शकतात. यामुळे संपूर्ण पारदर्शकता येते आणि कोणताही मुख्य मालक किंवा मुकादम निरीक्षकांच्या नजरेतून सहजासहजी सुटू शकत नाही. आणखी एक अतिशय महत्त्वाची तरतूद म्हणजे हा कायदा बालमजुरीला अत्यंत कठोरपणे प्रतिबंध करतो. कायद्यात अगदी स्पष्टपणे आणि ठामपणे नमूद केलं आहे की 14 वर्षांखालील कोणत्याही बालकाकडून या अनुसूचीतील व्यवसायांमध्ये काम करून घेतलं जाणार नाही किंवा त्याला काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही. आता विवाद निवारण कसं होतं ते पाहू. या कायद्यातील न्यायदानाचा प्रवाह अतिशय सुटसुटीत आहे. सुरुवातीला मंडळाचे निरीक्षक तक्रार दाखल करतात. त्यानंतर बॉम्बे इंडस्ट्रियल रिलेशन्स ॲक्ट 1946 अंतर्गत स्थापन झालेलं कामगार न्यायालय या गुन्ह्यांची सुनावणी करतं. आणि समजा या निर्णयाविरुद्ध अपील करायचं असेल तर ते थेट औद्योगिक न्यायालयाकडे केलं जातं. या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेतील एक अतिशय रंजक आणि महत्त्वाची वैधानिक तरतूद मला इथे सांगावीशी वाटते, ती म्हणजे वेळेची मर्यादा. कामगार न्यायालय आणि औद्योगिक न्यायालय या दोघांनीही तक्रारी आणि अपिलांचा निकाल शक्यतो 3 महिन्यांच्या आत लावण्याचा प्रयत्न करावा असं या कायद्यातच नमूद केलं आहे. न्याय वेळेवर मिळावा यासाठी धोरणकर्त्यांनी उचललेलं हे खरोखरच एक अत्यंत प्रगत आणि कौतुकास्पद पाऊल आहे. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या म्हणजे 6व्या भागाकडे, अनुसूचीतील व्यवसायांची व्याप्ती. हा कायदा प्रत्यक्ष जगात नक्की कुठे आणि कोणत्या व्यवसायांना लागू होतो हेही अनुसूची ठरवते. उदाहरणे पाहायची झाली तर लोखंड आणि पोलाद बाजार, कापड बाजार, किराणा, भाजीपाला, सार्वजनिक वाहतूक, रेल्वे यार्ड्स ते अगदी मासेमारी आणि मीठ बनवण्याच्या व्यवसायांपर्यंत याची व्याप्ती आहे. अशा व्यापक स्वरूपामुळे या कायद्याचा संपूर्ण महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीवर अत्यंत सकारात्मक आणि खोलवर परिणाम झाला आहे. समाजातील तळागाळातील घटकाला यामुळे एक अभूतपूर्व असं कायदेशीर संरक्षण मिळालं. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. पण जाता जाता एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर आपण नक्की विचार करायला हवा. विचार करा, 1969च्या माथाडी कायद्याची ही अत्यंत सुव्यवस्थित प्रशासकीय रचना आणि त्यातले कठोर नियम आजच्या वेगाने वाढणाऱ्या पण तितक्याच असुरक्षित अशा गिग इकॉनॉमीला नियंत्रित करण्यासाठी एक उत्तम ब्ल्यूप्रिंट ठरू शकेल का? या ऐतिहासिक धोरणांमधून आधुनिक काळातील कामगारांचे प्रश्न आपण कसे सोडवू शकतो याचा विचार नक्की करा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.